सर्वात प्रथम आधी मी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो। त्या ठिकाणी जी काही घटना झाली त्याबद्दल मी पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ठासून सांगतो या ठिकाणी का मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही। ही जी टीव्ही फुटेजमध्ये सीसी कॅमेरा फुटेजमध्ये जे येते कॅमेऱ्याचा अँगलमुळे येत असेल ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे म्हणून ती म्हणतो, एकेरी उल्लेख करतो ती माझ्या मुलीसारखी आहे। तिचे मॅरेज झाले का नाही ते पण मला माहिती नाही। सतत कानाला बोलत होते, आमची रिक्वेस्ट ऐकत नव्हती आणि त्यामुळे मी तुझा फोन ठेव बाजूला, आमची कंप्लेंट आधी घे, काय तर आमची तक्रार घे, ऐकून घे, एवढंच तिला बोललो। आणि मी त्या महिलेला मारलेलं नाही, आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे महिलांवर आम्ही हात उचलला नाही आणि याच्या पुढे उचलणार नाही। आणि हे जे काय घडली घटना हॉस्पिटलच्या कमतरतेमुळे असेल तर ते हॉस्पिटल फुलफिल करण्याची जबाबदारी मी आतापासून चालू करेन। परंतु याच्या पुढे ज्यांच्यासाठी मी जे काम केलेलं आहे, ज्यांच्यासाठी मी धावून गेलो, जिच्यावरती संकट आलं होतं, अडचणीत आली होती, समस्या निर्माण झाली होती, त्यांच्यात तोंडून तुम्ही ऐका काय घडले ते त्या सांगतील तुम्हाला। विषय असा आहे की नेमकं तुम्ही तिथे का गेलात, कोणाच्या फोनवरून बोलणं झालं, कशासाठी गेलात आणि मग तिथं तुम्हाला काय असं उत्तर मिळालं की तुम्हाला हे ऍक्शन घ्यावी लागेल? यांनी मला बोलावलं, मी फोन केला यांच्याच फोनवरती, त्यांना फोन द्या सांगितलं डॉक्टरांना। डॉक्टरांनी माझे फोन घेतले नाही आणि 2-2, 3-3, 4-4 वेळा प्रयत्न करून सुद्धा घेतला। ह्या सारख्या रडत होत्या। मला सिरियसनेस समजल्यामुळे मी तिथे गेलो आणि बाकीचे यांच्या तोंडून ऐका मी